मराठा समाजासोबत आमचं वैमनस्य नसून आजही मराठा समाजाला मोठा भाऊ मानतो. मंत्री छगन भुजबळांचं संगमनेरमध्ये वक्तव्य. मनोज जरांगे यांचा आजपासून जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातल्या 123 गावांचा भेटीगाठी दौरा. या दौऱ्याच्या वेळेला जरांगेंची कोणतीही सभा नसेल. 26 जानेवारीला 2.5 लाख स्वयंसेवक मुंबईमध्ये धडकतील. मनोज जरांगेंचा निर्धार. सरकारनं अडवण्याचा प्रयत्न करू नये, जरांगेंचा इशारा. जालन्यामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि मनोज जरांगेंची भेट. खासगी कार्यक्रमानिमित्त लातूरवरून मुंबईकडे जात असताना सयाजी शिंदेंनी जरांगेंची भेट घेतली. आंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे आणि मुंबईतल्या आंदोलकांमध्ये बैठक. बैठकीपूर्वी सावित्रीबाई फुलेंना जरांगे आणि आंदोलकांकडून अभिवादन. मुंबईच्या आंदोलकांमध्ये आमच्या सर्व आंदोलकांची व्यवस्था करण्याची ताकद. मनोज जरांगेंचं वक्तव्य. तर कुणीही घरी राहायचं नाही, हे मराठ्यांचं शेवटचं आंदोलन. जरांगेंचं मराठा बांधवांना आवाहन. मराठा समाजाचं 7 दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार. महसूल खात्याच्या बैठकीत मोठा निर्णय. ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका. ओबीसी आरक्षण बेकायदेशीर असल्याचा दावा. 7 फेब्रुवारीला सुनावणी. मुख्यमंत्री आणि अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत तोडगा नाही. संप सुरू ठेवण्याचा अंगणवाडी सेविकांचा निर्णय. अंगणवाडी सेविकांच्या ठिय्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचाही सहभाग. सेविकांशी केली चर्चा. महाविकास आघाडीचं सरकार असतं तर तुमच्यावरती आंदोलनाची वेळ आली नसती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं विधान. मुंबईतल्या आझाद मैदानावरती अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. मंत्री दीपक केसरकरांनी घेतली सेविकांची भेट. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक. केसरकरांची माहिती. गोंदियाच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनचरित्रावरती गाणं म्हणत आंदोलन केलं गेलं. वर्ध्यात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. सावित्रीबाई यांची वेशभूषा करत आणि मुखवटा परिधान करत अंगणवाडी सेविका आंदोलनात सहभागी. शिर्डीमध्ये अंगणवाडी सेविकांनी घेतली सुप्रिया सुळेंची कार्यक्रमस्थळी भेट. शरद पवार गटाचा मुंबईत सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला पाठिंबा. भंडाऱ्यामध्ये सावित्रीबाईंच्या वेशभूषेत अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. घोषणाबाजी करत शासनाचा निषेध. राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज दुपारी 3 वाजता सुनावणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांकडूनही एकापेक्षा अधिक याचिका दाखल. शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिबिराचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस. शरद पवारांसह सुप्रिया सुळे मार्गदर्शन करणार. पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे शिर्डीतल्या राष्ट्रवादीच्या शिबिराला उपस्थित राहू शकलेलो नाही. रोहित पवारांकडून स्पष्ट. याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नका. रोहित पवारांचं आवाहन. राम मांसाहारी होता. जंगलात शिकार करून खाणारा राम आमचा आहे. राष्ट्रवादीच्या शिबिरात जितेंद्र आव्हाडांचा अजब दावा. राज्यातले महत्त्वाचे मुद्दे सोडून देव आणि धर्म याबद्दल बोलणं सोडायला हवं. देव आणि धर्म ही वैयक्तिक भावना. जितेंद्र आव्हाडांच्या राम मांसाहारी असल्याच्या वक्तव्यावर रोहित पवारांचं विधान. संविधानाचा डंका बडवणारे ठाण्याचे नेते कदाचित संविधानाची उद्देशिका विसरलेत. संविधानानं प्रत्येकाला श्रद्धा आणि उपासनेचे अधिकार दिलेत. प्रभू रामाबद्दल आव्हाडांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरनं अमोल मिटकरींचा टोला. नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात तक्रार नोंदवणार अशी माहिती आहे. जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर अजित पवार गटाची निदर्शनं. आव्हाडांच्या बंगल्याबाहेर अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रामाची आरती करण्याचा प्रयत्न केला. कोरोनाची लागण झाल्यावर 2च तासात आपलं पालकमंत्रीपद काढलं. अजित पवारांना 4 वेळेला कोरोना झाला, मात्र त्यांचं पालकमंत्रीपद का काढलं गेलं नाही. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार यांच्यावर निशाणा. सुनील तटकरे कायम भाजपमध्ये जाण्याबाबत सांगत असायचे. 5 वर्षांपूर्वी शरद पवारांनी असं सांगितलं होतं की हे जास्त काळ पक्षामध्ये टिकणार नाही. जितेंद्र आव्हाडांचं खळबळजनक विधान. शरद पवारांच्या वयावरती बोलणारे तुम्ही आंबेगाव ते व्हीटी मॅरेथॉन धावता का. जितेंद्र आव्हाडांची तटकरेंवर टीका. अजित पवारांना जर कोणी फोडलं असेल तर ते सुनील तटकरेंनी. आव्हाडांचा आरोप. आमचे 3 मुख्यमंत्री ठरलेले आहेत, मात्र तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी उमेदवारच नाही, चेहराच नाही.
प्रवीण दरेकरांचा जितेंद्र आव्हाड यांच्यावर निशाणा। 23 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि 22 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात दारू आणि मांसबंदी करा, भाजपचे आमदार राम कदम यांची मागणी। भाजपच्या ट्विटमध्ये प्रभू रामांना छोटा आणि मोदींना मोठं दाखवलं जातंय। देव मोठा की माणूस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा निशाणा। अयोध्येतल्या राम मंदिरात आपण जाणार, आपल्याला निमंत्रणाची गरजच नाही, अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज सकाळी 11 वाजता बैठक। या बैठकीत सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेतला जाईल। लोकसभेच्या निवडणुकीच्या जागावाटपाविषयी आज दिल्लीमध्ये बैठक। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात दिल्लीत जातील। राहुल गांधींच्या भारत न्याय यात्रेसंदर्भातही चर्चा करण्यात येईल। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा। महायुतीच्या मेळाव्यासंदर्भात बैठक पार पडल्याची माहिती। अमरावतीत नवनीत राणा 51% मतांनी जिंकणारच, प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळेंचा एबीपी माझाच्या 0 आवर शोमध्ये दावा। अमरावती लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून नवनीत राणांची निवड जवळपास निश्चित। आमदार झालो त्यावेळी आमदारांच्या सह्या घेतल्या गेलेल्या होत्या, त्याच पत्राचा वापर पुढे पहाटेच्या शपथविधीच्या वेळेला झाला असावा, आमदार प्राजक्त तनपुरेंनी व्यक्त केला संशय। उद्धव ठाकरे आणि नितीश कुमार यांच्यात फोनवरने चर्चा। काँग्रेसवरती जास्त भार न टाकता इंडिया आघाडीचे संघटन बनवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यायला हवी। नितीश कुमार यांना निमंत्रण करण्यास ठाकरे गटाचा पाठिंबा, संजय राऊतांची माहिती। काँग्रेसनं बिहारमध्ये 5 पेक्षा अधिक जागा लढवू नयेत, मोठा भाऊ असल्याचा ॲटिट्यूड जपण्यापेक्षा मोदींच्या पराभवाला प्राधान्य द्यावं, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सल्ला। राज्यामध्ये 700 बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू केले जातील, तर स्मार्ट आरोग्य केंद्रांचं मॉडेल राज्यभरात राबवलं जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती। इंद्रायणीच्या प्रदूषणासंदर्भात हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची सरकारकडून पूर्तता नाही, आमदार दिलीप मोहिते पाटील यांची माहिती। अधिवेशनात मुद्दा उपस्थित करूनही पूर्तता होणार नसेल तर प्रश्न मांडून फायदा काय, मोहिते पाटील यांचा सवाल। राज्यभरामध्ये शिक्षण दिवस साजरा व्हायला हवा, यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवणार, मंत्री छगन भुजबळांची माहिती। संजय राऊतांना अहंकार आणि विस्मरण असे आजार जडलेत, ठाकरे गटाचा राम मंदिराशी संबंध काय, आशिष शेलार यांचा संजय राऊतांना सवाल। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ तर दीघा रेल्वे स्थानक 9 महिन्यांपेक्षा अधिक काळ उद्घाटनासाठी प्रलंबित, महाराष्ट्राप्रती द्वेष व्यक्त करण्याचा हा प्रकार नेमका काय आहे, आदित्य ठाकरेंचा सवाल। विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे मोदींची गॅरंटी, नारायण राणेंची प्रतिक्रिया। तर ठाकरे गटाला आता विरोध करायला सांगा, सगळ्या चांगल्या कामाला ते विरोध करतात, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला। आदित्य ठाकरेंचं राज्यातल्या जनतेला उद्देशून पत्र। भारतात लोकशाही मूल्यांचं, राज्यघटनेचं खच्चीकरण तर खोकी सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे शहरं उद्ध्वस्त झाली आहेत, आदित्य ठाकरेंचा सरकारवरती निशाणा। आदित्य ठाकरेंच्या बोलण्या वागण्यामध्ये राम उरलेला नाही, आदित्य ठाकरेंनी जनतेला लिहिलेल्या पत्रानंतर आमदार आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंवरती पलटवार। रत्नागिरीतील काँग्रेसचे 9 नेते भाजपच्या संपर्कात आहेत, हे आपण पूर्वीपासूनच सांगत होतो। पूर्वी हा आकडा 13 इतका होता, आता 4 जण कमी झालेत, मंत्री उदय सामंत यांचा गौप्यस्फोट। अर्बन सहकारी बँका अडचणीत, सरकारनं आधार दिला नाही तर अनेकांवरती बेरोजगारीचं संकट आणि ठेवीदारांना फटका बसेल, प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरमधल्या राजाराम कारखान्याच्या अधिकाऱ्यांना मारहाण, हा सहकारातला काळा दिवस, धनंजय महाडिक यांची प्रतिक्रिया। तर एमडींना मारहाण करणारे सतेज पाटील यांचे गुंड, सतेज पाटील पराभव पचवू शकले नाहीत, महाडिकांचा निशाणा। चंद्रपूरमध्ये झालेल्या कृषी महोत्सव कार्यक्रमात स्थानिक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी, कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत रितसर नाव असताना सुद्धा भाषणासाठी संधी न मिळाल्यामुळे जोरगेवार नाराज। बांधकाम कामगारांना इस्रायलमध्ये रोजगाराची संधी, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा। मुख्यमंत्र्यांच्या परभणी दौऱ्यापूर्वी शिंदे गटात मोठी गटबाजी, एकीकडे शिवसेना सचिवांची बैठक तर दुसरीकडे शिवसैनिक मुंबईसाठी रवाना। चंद्रपूरमधील कृषी महोत्सवात नाराजी नाट्य,
निमंत्रण पत्रिकेत नाव असतानाही बोलू न दिल्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांची नाराजी। रायगडच्या लोणेरे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान महाविद्यालयात 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रम। या कार्यक्रमाला 75,000 नागरिक उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे रायगडमध्ये 5 जानेवारीला अवजड वाहनांना वाहतुकीची बंदी असेल। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024। राज्य सरकारची हायकोर्टात माहिती। सधन नागरिकांना सरकारी योजना आणि लाभ परत करायचे असतील तर त्यासाठी नवी योजना आणणार। गिव्ह इट अप योजना आणणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य। कोकणवासियांचा यंदाचा प्रवासही खड्ड्यातूनच। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाची नवी डेडलाईन 31 डिसेंबर 2024। पुण्यामध्ये ओला आणि उबेरचा प्रवास महागणार। प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या निर्णयाला मंजुरी। एसी कारमधनं 1.5 किलोमीटर प्रवासासाठी 37 रुपये मोजावे लागतील, तर त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी 25 रुपयांचं भाडं असेल। 12 जानेवारीला लोकार्पण होणाऱ्या शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 350 रुपयांचा टोल प्रस्तावित। मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अंतिम निर्णयाची शक्यता। साताऱ्याच्या नायगावमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 74 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं नूतनीकरण। या कार्यक्रमाला अतुल सावे आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंची उपस्थिती। जंगलव्याप्त शेती असलेल्या शेतकऱ्यांना शेतकुंपणासाठी 90% अनुदान मिळणार। वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेतीच्या नुकसानीबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा। भिवंडीमध्ये चरबीपासून तूप बनवण्याच्या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागं। अनधिकृत कत्तलखाने जेसीबीच्या सहाय्याने तोडले। अकोल्यामध्ये गावगुंडांकडून महिलेला मारहाण। पोलिसांनी त्वरित कारवाई करावी। वंचितच्या महिला पदाधिकाऱ्यांची मागणी तर यापूर्वी पोलिसात तक्रार करून सुद्धा कारवाई न झाल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक कार आणि दुचाकीचा अपघात। अपघातानंतर जमाव संतप्त। जमावाकडून कारवरती दगडफेकीमध्ये कारमधले 4 जण गंभीर जखमी। नंदुरबारमधल्या चांदशैली घाटात 4 चाकी वाहनाला आग। शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। प्रसंगावधान राखत गाडीतले प्रवासी आणि चालक खाली उतरल्यामुळे जीवितहानी टळली। जालन्यामधल्या बदनापूरच्या महिला तहसीलदार सुमन मोरे यांना 30 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक। इतर 2 महसूल सहाय्यकांनाही एसीबीकडून अटक। महापालिका उद्यानातील झाडांची माहिती मिळवण्यासाठी QR कोड। 2000पेक्षा अधिक झाडांवरती ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं चला वाचवूया या मोहिमेअंतर्गत QR कोड लावल्याची माहिती। हिंगोलीमध्ये भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम। भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त 500 वीरांना मानवंदना देण्यात आली। तुरीचे भाव घसरले। वाशिम बाजार समितीमध्ये तुरीला 8,400 ते 6,500 रुपये प्रति क्विंटलचा दर। भारतामध्ये रंगीत टीव्ही प्रसारणात अतिशय मोलाची भूमिका बजावणारे पुण्यातील मधुकर थोटे यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन। 1980 साली दिल्ली दूरदर्शनचे प्रभारी अभियंता म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केलेली होती। लाइफनेस सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीनं प्री डायबिटीज टू डायबिटीज द ट्रॅजेक्टरी ऑफ कन्सर्न या विषयासंदर्भात 2 दिवसांची आंतरराष्ट्रीय परिषद। मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात परिषदेचं आयोजन। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटकेची शक्यता। आम आदमी पक्षाच्या नेत्यांकडून शंकाही व्यक्त। राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघावरती डाव्यांचा दावा। राहुल गांधी यांना केरळच्या बाहेरून निवडणूक लढवण्यास सांगितल्याची माहिती। केपटाऊन कसोटीमध्ये पहिल्या दिवशी विकेटचा पाऊस। तब्बल 23 फलंदाज बाद। दक्षिण आफ्रिकेचा 55 धावांमध्ये खुर्दा तर भारत 153 धावांवरती गारद। 98 धावांच्या पिछाडीनंतर दुसऱ्या डावातही दक्षिण आफ्रिकेचे 3 फलंदाज माघारी। मुंबईत आमिर खानची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचं रजिस्टर्ड मॅरेज। 10 जानेवारीला दोघेही उदयपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।